लोणंद शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, तात्काळ बदली करा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। लोणंद शहरामध्ये प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत असून गोरगरीब रुग्णांना उपचार हवे तसे न करता उलट उद्धट वागणूक देऊन अपमान केला जातो। या आरोग्य केंद्रामध्ये पंचक्रोशीतील गोरगरीब रुग्ण या सेवेसाठी येत असतात। या रुग्णांची विचारपूस न करता अपमान करून परस्पर सिव्हिल हॉस्पिटलची चिठ्ठी दिली जाते। येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेमकं कुणासाठी असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत। सरकारी येणारी औषध साठा हे गोरगरीब रुग्णांसाठी असतो की केवळ शोभेची वस्तू असते, हे शासनाने जाहीर करावे। या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची सखोल चौकशी करून तात्काळ बदली करा, अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश माने यांनी दिला। पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे। मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे, मानदेश न्यूज, लोणंद। सदाशिव माने, राहणार शेरबुद्रुक, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, काटेवाडी वस्तीवर राहतो। माझ्या मंगळवारी 26 तारखेला शेतात शेजारी आमच्या किसन नामदेव माने यांना पाणी सोडून मला कारणास की त्यांना हाणमार करून की माझ्या जीवावर उठून त्यांना मी पोलीस स्टेशनला गेलो, तक्रार दिली। तिथनं येऊन ते सरकारी दवाखान्यातनं येऊन आज 3 दिवस झाले माझ्या छातीत पोटात दुखतंय। तर मी उपचार घेण्यासाठी डॉक्टरांच्याकडे गेलो, तर डॉक्टर काय उपचार करत नाहीत। ते म्हणतात नाही तर मी करू शकत। हे असे डॉक्टर आमच्यासाठी गोरगरिबांसाठी मी जनतेचा एक चांगला कार्य करतो, त्या पद्धतीनं हिथं तालुक्यातली सगळी गोरगरीब हिथं दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येतात। तर हे डॉक्टर लोक ते काय उपचार वेळच्या वेळेला करत नाही, ते डावलते ते नाही इथं उपचार होणार, ते अशा पद्धती बोलतात। ते आम्हाला डॉक्टरची असल्या गरज नसल्यामुळे हे डॉक्टर अशा पद्धतीने वागणूक करतात की जनतेला गोरगरिबांच्या अन्याय होतो। हे माझं सांगणं ह्या लोणंद परिसरात सरकारी सिव्हिलला का म्हणतात जा तिकडे, तिथं आमच्या ज्यांना उपचार होणार नाही, तर ह्यांना तात्काळ ह्यांच्यावर कारवाई व्हावी असं माझं सांगणं आहे की गोरगरिबाला न्याय मिळावा, एवढंच माझं सांगण्याचं कर्तव्य आहे। मला न्याय मिळत नाही, मला माझ्या अन्याय होतो आज, तरी मला न्याय मिळत नाही, तर मी काय करावं? ह्यासाठी माझं एक सांगायचं सरकारला की हे सरकारी कर्मचारी अशी त्रास देते, त्यासाठी मला न्याय मिळावा, एवढंच माझं सांगणं आहे।